चकलीची भाजणी तयार करण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला यामध्ये लागणारं साहित्य माहिती असायला पाहिजे आणि हेच साहित्य आपल्याला किती प्रमाणात घ्यायचं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळेच आजच्या या व्हिडिओमध्ये चकलीच्या भाजणीसाठी लागणारे साहित्य कोणते आणि त्यांचं प्रमाण किती असायला हवं हे सांगणार आहे। तसेच हे सर्व पदार्थ एक एक करून भाजत असताना लागणारा वेळ किती हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि सर्वांना समजेल यासाठी मी हे प्रमाण वाटीने आणि चमच्याने घेतलेलं आहे। त्यामुळे आजच्या या व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चला तर मग पाहूया खुसखुशीत चकली तयार होण्यासाठी भाजणी कशी तयार करायची। आता इथे मी एका पॅनमध्ये 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत। तर हे तांदूळ रेशनचे आहेत। त्यांना मी निसून आणि स्वच्छ धुवून उन्हामध्ये कडक वाळवून घेतलेला आहे। तर हे तांदूळ आपल्याला चांगले वाळवून घ्यायचेत आणि आता हे मीडियम फ्लेमवर साधारण आपल्याला 10 मिनिटांसाठी भाजून घ्यायचे। तर 10 मिनिट एवढा वेळ आपल्याला तांदूळ भाजण्यासाठी लागतोच। चांगला हलकासा पिवळसर सोनेरी रंग आपल्याला तांदळाला येऊ द्यायचा आहे। तोपर्यंत यांना सतत हलवत भाजायचं आहे। यांना भाजत असताना आपल्याला अजिबात ब्रेक घ्यायचा नाही, नाहीतर हे तांदूळ करपतात आणि मग चकली भाजणीला वेगळाच वास येतो। आता तांदूळ चांगले भाजून तयार झालेले आहेत। त्यानंतर इथे मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। तर ही डाळ विकतची आहे, तुम्ही घरची सुद्धा डाळ इथे वापरू शकता। आता ही डाळ सुद्धा आपल्याला मीडियम फ्लेमवर 10 मिनिटांसाठी भाजून घ्यायची। तर ही डाळ भाजण्यासाठी सुद्धा आपल्याला 10 मिनिट वेळ लागतो। तर डाळीला चांगलं भाजून घ्यायचं, याचा रंग बदलत असताना आपल्याला दिसतो आणि एकदम मस्त असं डाळ भाजत असताना सुगंध येतो। तर बघा डाळ अशी छान खरपूस भाजून इथं तयार झालेली आहे। आता आपण ही दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ। त्यानंतर आता इथं मी अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। तर ही डाळ मी इथे घरचीच वापरलेली आहे आणि पॉलिशची नाही। तर ही गावरान डाळ इथं मी घेतलेली। ही डाळ सुद्धा आपल्याला खरपूस भाजून घ्यायची। 5 ते 7 मिनिटांमध्ये उडदाची डाळ चांगली भाजून तयार होते आणि ह्याचा कलर सुद्धा आपल्याला बदललेला लगेच दिसतो। आता उडदाची डाळ सुद्धा भाजून तयार झालेली आहे। ही दुसऱ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया। त्यानंतर आता इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे। तर ही मुगाची डाळ पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे घेतलेली आहे आणि ही डाळ भाजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही। ही विकतचीच डाळ आणि पॉलिशची आहे। तर ही डाळ खूप नाजूक असते आणि हिचा रंग लगेच बदलतो। 3 ते 4 मिनिटांमध्ये ही डाळ भाजून तयार होते। मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही डाळ सुद्धा भाजून घ्यायची। आता भाजल्यानंतर काढून घेऊ आणि इथे आता 4 चमचे साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा रेग्युलरचा आहे, एकदम बारीक असा साबुदाणा नाही। हा साबुदाणा भाजण्यासाठी आपल्याला 5 ते 6 मिनिट वेळ लागतो। चांगला फटफट आवाज येईपर्यंत आपल्याला हा साबुदाणा गोल्डन रंगावर भाजून घ्यायचा आहे। आता इथे मी एका हाताच्या मुठीमध्ये मावतील एवढे पोहे घेतलेले आहेत। तर हे पोहे जाडे पोहेच आहेत, पातळ पोहे नाहीत आणि यांना भाजण्यासाठी अगदी 2 मिनिट आपल्याला इथे पुरेसे होतात, नाहीतर मग हे करपतात। तर आपल्याला चांगले सोनेरी रंगावर पोहे सुद्धा भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता आपल्याला पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे अख्खे धणे भाजून घ्यायचेत। तर हे धणे भाजण्यासाठी आपल्याला 2 मिनिट पुरेसे होतात। धणे सुद्धा खूप लवकर करपतात। अगदी खरपूस असे धणे आपले इथं भाजून तयार झालेले आहेत। त्यानंतर पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे जिरे इथं आपल्याला भाजून घ्यायचे। तर यांना भाजण्यासाठी सुद्धा आपल्याला 1.5 ते 2 मिनिट वेळ पुरेसा होतो। अगदी 1 मिनिटामध्ये सुद्धा आपले जिरे भाजून तयार होतात आणि जिऱ्यांचा हलकासा रंग बदलल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचेत आणि आता 1 चमचा ओवा आपल्याला याच्यामध्ये भाजून घालायचा आहे। तर ओवा भाजण्यासाठी आपल्याला अर्धा ते 1 मिनिट वेळ पुरेसा होतो आणि ओवा सुद्धा आपल्याला चांगला हलकासा सुगंध येईपर्यंत, रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने इथे पहा आता आपली चकलीची भाजणी तयार झालेली आहे। आता ही चकलीची भाजणी दळून आणत असताना आपल्याला गव्हाच्या दळणावर ही दळून आणायची नाही, नाहीतर मग आपण कितीही चांगली चकली तयार केली तरीही ही अजिबात खुसखुशीत होणार नाही। इथे ही एक टिप आपल्याला लक्षात ठेवायची आहे। तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका। तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरच दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसहित। तोपर्यंत मनापासून धन्यवाद।